मित्रांनो, आज आपण समसंख्या व विषम संख्या हा घटक बघणार आहोत। समसंख्या म्हणजे काय? तर या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात। या ठिकाणी काही उदाहरण दिलेले आहेत। 174 या संख्येच्या एकक स्थानी 7 आहेत म्हणून ही संख्या समसंख्या आहे। 6598 या संख्येमध्ये एकक स्थानी 8 आहेत म्हणून ही सुद्धा समसंख्या आहे। म्हणजेच या अंकापैकी कोणताही एखादा अंक एकक स्थानी असेल तर ती संख्या समसंख्या आहे असं आपण म्हणतो। तसेच या समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 उरणे। आता विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ या ठिकाणी 2463, तर या ठिकाणी एकक स्थानी 3 आहेत म्हणून ही संख्या विषम आहे। या ठिकाणी सुद्धा एकक स्थानी 7 आहेत म्हणून ही सुद्धा विषम संख्या आहे। तर अशा पद्धतीने आपण एकक स्थानी कोणता अंक आहे यावरून ती संख्या सम आहे की विषम आहे हे आपण ओळखू शकतो। सर्व विषम संख्यांना 2 ने भागल्यास बाकी 1 उरते। 2 अथवा अनेक समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते। 2 संख्या किंवा जास्त संख्यांची जर बेरीज आपण केली तर ती नेहमी समसंख्याच येते। या ठिकाणी 4 + 6 10 म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे। 8 ही समसंख्या आहे। 6 ही समसंख्या आहे। त्यांची बेरीज येते 14, ही ती सुद्धा समसंख्याच येते। 2 समसंख्यांची वजाबाकी सुद्धा समसंख्याच येते। 8 - 4 4 16 ही सुद्धा समसंख्या आहे। 6 ही सुद्धा समसंख्या आहे। समसंख्यांची वजाबाकी सुद्धा समसंख्याच येते। एक समसंख्या व एक विषम संख्या यांची बेरीज असो अथवा वजाबाकी असो ती विषम संख्याच येते। एक विषम एक सम, मग त्यांची बेरीज असो व वजाबाकी असो विषम संख्याच त्या ठिकाणी उत्तर येणार आपलं। 2 समसंख्या आहे, 3 विषम संख्या आहे आणि दोघांची बेरीज केली तर विषम संख्या 5 ही आली। अशा पद्धतीने जे काही उदाहरणं या ठिकाणी दाखवलेले आहेत। 6 ही समसंख्या आहे, 5 ही विषम संख्या आहे, यांची वजाबाकी सुद्धा विषम संख्याच आलेली आहे। 2 विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी समसंख्या येते। दोन्ही जर संख्या विषम असतील तर त्यांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा ती समच येणार। 7 - 5 = 2, 19 + 5 = 24। या ठिकाणी ही विषम संख्या आणि ही सुद्धा विषम संख्या दोघांची बेरीज केली समसंख्या येते। 2 सम अथवा एक सम व एक विषम संख्यांचा गुणाकार समसंख्या येतो। दोन्ही जर समसंख्या असतील तर त्यांचा गुणाकार समसंख्याच येणार। जर एक सम आणि एक विषम म्हणजे एक सम या ठिकाणी घेतलेली आहे आणि एक विषम 3 या ठिकाणी घेतलेली आहे, यांचा गुणाकार सुद्धा समसंख्याच येतो। म्हणजेच काय की 2 कोणत्याही समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच येणार आणि एक सम घेतली आणि एक विषम घेतली तरी त्यांचा गुणाकार समसंख्याच येणार। 2 विषम संख्यांचा गुणाकार मात्र विषमच येतो। दोन्ही जर संख्या विषम घेतल्या आपण तर मग त्यांचा गुणाकार विषमच येणार। या ठिकाणी काही उदाहरण दिलेले आहेत आपल्याला। 3 × 7 दोन्ही विषम संख्या आहे आणि 21 ही सुद्धा विषम संख्या आलेली आहे। आतापर्यंत आपण काय शिकलो एका नजरेत बघूया की 2 अथवा अनेक समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते। 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते। एक समसंख्या व एक विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी विषम संख्याच येते। 2 विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी समसंख्या येते। 2 सम अथवा एक सम व एक विषम यांचा गुणाकार समसंख्या येतो। 2 विषम संख्यांचा गुणाकार
विषम संख्या येतो. या ठिकाणी निळ्या रंगात मी विषम संख्या दाखवलेल्या आहेत की फक्त 2च वेळेस विषम संख्या येतात. एक तर एक सम आणि एक विषम यांची बेरीज करा अथवा वजाबाकी करा, विषमच येणार. दुसरी गोष्ट, गुणाकारामध्ये दोन्ही विषम संख्यांचा गुणाकार विषमच येणार. या ठिकाणी आपण नियम लक्षात ठेवण्याच्या ऐवजी संख्येमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की सम संख्या आता काय आणि विषम संख्या काय. तर जर विचारलं 2 अथवा अनेक समसंख्यांची बेरीज काय येणार, तर कोणती एक समसंख्या घ्यायची, जसं की 4 घेतली, 4 मध्ये दुसरी समसंख्या मिळवा कोणती, 2 मिळवली 6 येते, 6 ही सुद्धा समसंख्या. अशा पद्धतीने आपण प्रत्येक उदाहरणांचा सुद्धा स्वतः नियम तयार करू शकतो. काही सोप्या पद्धती आपण बघूयात ज्या की परीक्षेला नेहमी विचारल्या जातात. समसंख्या समच्या पुढील सम किंवा विषमच्या पुढील विषम संख्या विचारल्यास ज्या क्रमांकाची विचारली त्याला 2 ने गुणून दिलेल्या संख्येत मिळवावी. ह ही एक समसंख्या आहे, तर ह च्या पुढील 7वी समसंख्या कोणती. तर काय करायचं, या ठिकाणी ह च्या पुढील 7वी संख्या विचारली, 7 गुणिले 2 14, ती ह मध्ये मिळवायची. हे केव्हा करायचं, जेव्हा सम दिलेली आहे आणि समच विचारलेली आहे. पुढची 7वी किंवा 8वी, 2री, 3री समच विचारलेली असेल तर सरळ ज्या क्रमांकाची विचारली त्याला 2 ने गुणवायचं आणि ती दिलेल्या संख्येत मिळवायची. या ठिकाणी बघितलं ह अधिक 14. दुसरा प्रश्न बघूया. ट ही एक विषम संख्या आहे, तर ट च्या पुढील 3री विषम संख्या कोणती. दिलेली आहे विषम संख्या, विचारली सुद्धा आहे विषम संख्या. अशा वेळेस सुद्धा 2 ने गुणायचं जी संख्या आपल्याला, ज्या क्रमांकाची संख्या आपल्याला विचारली आहे तिला. या ठिकाणी आपल्याला 3री विषम संख्या विचारली आहे म्हणून 3 गुणिले 2 6 मध्ये ट मिळवायचे, म्हणजे ट अधिक 6 ही पुढची 3री विषम संख्या असेल. समच्या पुढील विषम किंवा विषमच्या पुढील सम संख्या विचारल्यास ज्या क्रमांकाची विचारली त्याला 2 ने गुणून आलेल्या उत्तरातून 1 वजा करून आलेली संख्या दिलेल्या संख्यात मिळावी. वाचायला जरी अवघड असेल तरी आता उदाहरण आपल्याला समजेल की किती सोपं आहे ते. ल ही एक समसंख्या आहे, ल च्या पुढील 4थी विषम संख्या विचारलेली आहे. या ठिकाणी लक्ष द्या की सम संख्या दिलेली आहे आणि पुढची विषम संख्या विचारलेली आहे. तर अशा वेळेस 4थी विचारली, 4 ला 2 ने गुणायचं, 4 2 8. पण या ठिकाणी एक गोष्ट करायची की 8 मधून 1 वजा करायची 7 आणि ते दिलेल्या संख्येत मिळवायचे, म्हणजे ल अधिक 7. का 7 घेतलेत, कारण या ठिकाणी सम संख्या दिलेली आहे, विषम संख्या विचारलेली आहे. ही सोपी पद्धत आपण लक्षात ठेवावी. याच्यावर अनेक प्रश्न परीक्षेत विचारलेले जातात. च ही एक विषम संख्या आहे, च च्या पुढील 6वी सम संख्या कोणती. विषम संख्या दिलेली आहे आणि सम संख्या विचारलेली आहे. तर अशा वेळेस सुद्धा आपण काय करणार, 6 गुणिले 2 12, 12 मधून 1 वजा करायचं आहे, म्हणजे 11. 11 हे च मध्ये आपल्याला मिळवायचे आहेत. काही प्रश्न बघूयात. 9743 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या येईल. त्यासाठी आपल्याला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत माहीत असणे गरजेचे आहे. 9 ची स्थानिक किंमत 9000, 7 ची स्थानिक किंमत 700, 4 ची स्थानिक किंमत 40 आणि 3 ची स्थानिक किंमत 3. आता या संख्येमध्ये विषम संख्या कोणती आलेली आहे, तर 3. कारण या सुद्धा विषम संख्या आहेत, 9 सुद्धा विषम आहे, 7 सुद्धा आहेत, परंतु त्यांची स्थानिक किंमत मात्र समसंख्या येते. म्हणून 3 ची स्थानिक किंमत 3च असते आणि म्हणून ती विषम संख्या आहे. दुसरा प्रश्न बघूयात. स एक विषम संख्या आहे, तर त्यापुढील दुसरी विषम संख्या कोणती. विषम दिलेली आहे, विषम विचारलेली आहे. सोपी पद्धत. दुसरी विचारली, 2 ला 2 ने गुणायचं, 4 ही दिलेल्या संख्येत मिळवायची, म्हणजे स अधिक 4 ही त्याच्या पुढची दुसरी विषम संख्या असेल. म ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल. या ठिकाणी मात्र प्रश्न वेगळा दिलेला आहे. असतो केव्हा, सम दिलेली आहे आणि सम
जेव्हा सम मध्ये सम मिळवली, या ठिकाणी बघू, सम मध्ये सम मिळवली किंवा सम मधून जर वजा केली तर समच मिळते. समला जर आपण समसंख्येनेच गुणलं तरी सुद्धा समसंख्याच मिळते. फक्त मग समसंख्येमध्ये जर विषम संख्या मिळवली किंवा विषम संख्येमध्ये जर समसंख्या मिळवली तर संख्या विषम येते, जे की मी निळ्या रंगाने दाखवलं होतं, हा नियम बघू शकतो. किंवा हेही जर आपल्याला अवघड वाटत असेल तर सरळ सरळ म ही अशी एक कोणती संख्या घ्यायची, जसं की 8 घेतली, 8 मधून 4 वजा केले, 4 उरतील, म्हणजे ही सुद्धा समसंख्या आली. या ठिकाणी 8 अधिक 2 10, ही सुद्धा समसंख्या आली. 8 गुणिले 2 16, ही सुद्धा समसंख्या आली. 8 अधिक 5 13, ही मात्र विषम संख्या आली. आणि प्रश्न विचारलेला आहे की कोणती समसंख्या नसेल. मग अशा पद्धतीने सुद्धा आपण हा प्रश्न सोडू शकतो. पुढचा प्रश्न, क ही एक समसंख्या आहे तर क च्या पुढील 5वी विषम संख्या कोणती. या ठिकाणी समसंख्या दिलेली आहे आणि विषम संख्या विचारलेली आहे. 2 नंबरचा नियम आपल्याला वापरायचा आहे. 5 चे दुप्पट 10 आणि त्याच्यातून वजा 1 करायचा, 9 9 येते, त्याच्या मिळवले तर पुढची आपल्याला विषम संख्या मिळेल. या ठिकाणी चौथा पर्याय. मित्रांनो, ऑलराऊंडर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.